दिवाळी झाली, आता काहीच गोड खायचं नाही ठरवलं. तेवढ्यात आहोनी जिलेबी घेऊन आले. मग काय, समोर दिसल्यावर कोणाला खावं वाटणार नाही. सगळं घर आवरायला घेतलं, सगळे तोरणं काढून ठेवले, बॅगमध्ये भरले, लाईटिंग गोळा केली, आकाशकंदील गोळा केलं, घर झाडणं पुसून घेतलं. कमी असते होय काम. आणि इकडं म्हणतात की डाएट करत जा, योगा करत जा, फिरायला जात जा. घरातच एवढं काम असतंय की फिरायला जायची गरज नाही. आणि माझं पार्लर आहे, वरती पार्लर आहे आणि खाली घर आहे. अधूनमधून कस्टमर येतात, काम करत करत ते करायचं असतं. आणखीन एक काम वाढलंय बघा, व्हिडिओ बनवायचं. मला आवडतं बनवायला, तुमच्यासोबत शेअर करायला. पण कोणाला आवडते यांच्याकडे काय लक्ष द्यायचे. मी बनवणार, मी करणार. आपल्या घरच्यांचा सपोर्ट असल्यावर कुणाकडं काय लक्ष द्यायचं नाही बघा. लोक काहीही म्हणू देत, काहीच लक्ष द्यायचं नाही. मग सोमवार होता, घर झाडून पुसून सगळं आवरून घेतलं, स्वयंपाक करायला घेतला. मध्येच कस्टमर येतात, त्यांना बघायचं. मग फुलगोबीची भाजी करायची ठरवली. फुलगोबी छान तळून घेतली. आमच्या आहोला तळलेलीच भाजी आवडते म्हणून अगोदर तळून घेतली. मग फोडणी दिली, चपात्या केल्या. तेवढ्यात कस्टमर आले. मग आयब्रो करून दिली, जेवण केलं लगेच. मग भांडे एवढे मोठे पडले होते, भांडे घासायला घेतले. बघा, तुम्ही बघू शकता भांडे किती पडलेले आहेत माझ्या घरामध्ये. आम्ही दोघंच आहोत. उघड लोकांना वाटते की दोघंच आहेत, पण दुसरे भरपूर येणार जाणार राहतात, त्यांचं पण बघावं लागतंय. मग कोण पाणीच मागते, कोण चहा पाणीच करावं लागते, कुणाला कोण जेवायलाच बसते. सगळं करावं लागते. मग मी एकटीच असते करायला, सगळं बघायचं. मग जेवण झालं, सगळं साफसफाई करून घेतले. मग पॅकिंग करायला घेतली. आकाशकंदील, सगळ्या लाईटिंग यांनी सगळे बॉक्स तयार केले आणि पोटमाळ्यावर ठेवून दिले. आता हे फक्त दिवाळीला काढायचं, गणपतीच्या वेळेस काढायचं. असा होता आमचा आजचा दिनक्रम. लाईक